श्री स्वामी समर्थ। बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे। तुझा संसार सुखाचा होणार आहे। तू तुझ्या आयुष्यात जेवढा वाईट काळ बघितला आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले दिवस तुझ्या वाट्याला येणार आहेत। विश्वास ठेव लेकरा, आम्ही तुझ्यासोबत असताना तू घाबरतोस कशाला? भिवू नकोस, आम्ही आहोत नेहमी तुझ्या पाठीशी। तू निश्चिंत राहा। जेव्हा सगळे दरवाजे बंद झालेत असे वाटते तेव्हा आशेचे दिवे बंद होत नाहीत। नकळत तुझ्या समोर एक असा क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस, ते सुद्धा स्वप्न साकार होईल। तू निश्चिंत राहा। या जीवनाच्या प्रवासात तुला खूप लोक भेटतील, पण संकटाच्या वेळी जो सावलीसारखा तुझ्या सोबत असतो त्याला कधीही तू अंतर देऊ नकोस। तुझ्या आयुष्यात आता सगळं छान आणि आनंदमय होणार आहे। सुखच सुख स्वतःच्या पावलांनी तुझ्याकडे चालत येणार आहे। तू माझ्यावर विश्वास ठेव। स्वामी भक्तांनो, हा विश्वास तुम्हाला स्वामींवरती असेल तर श्री स्वामी समर्थ असे 3 वेळेस टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। बाळा, प्रामाणिक कर्म करणारा माणसाच्या पाठीशी सदैव देव उभा असतो। नशीब जर तुम्हाला काहीतरी चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण, कणखर, खडतर प्रवासानेच आणि गोष्टीनेच होत असते। आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते। म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी। सहमत असाल तर होय असे कमेंट करा आणि आपली संमती दर्शवा। बाळा, विश्वास ठेव। ज्याची आराधना तू करतोस या ब्रह्मांडाचे निर्माते आहेत, ते एका सेकंदात अशक्य सुद्धा शक्य करतात। या मतलबी जगात फायदा असल्याशिवाय कोणीही जवळ येत नाही। त्यामुळे फक्त स्वतःवर आणि तुझ्या परमेश्वरावरच विश्वास ठेवून तू तुझे कर्म कर। विसरू नकोस बाळा, आता तुझं कल्याणच होणार आहे। बाळा, मी करू नकोस, मीपणा तू सोडून दे। समाजाने मी निर्माण केला म्हणजे काय केलं? 12व्या दिवशी बारसं झालं, तुम्हाला एक नवीन नाव मिळालं। त्यामुळे तुम्हाला नाव आलं, आडनाव आलं। त्यामुळे तुमची जात ठरली, धर्म ठरला, गोत्र ठरलं, कुळ ठरलं। नुसतं त्या ठिकाणी नाव दिल्याबरोबर हे सगळं त्याला येऊन चिकटलं। हे सगळं चिटकवलं ते समाजाने चिटकवलं आणि तुम्ही ते नकळत ग्रहण केलं, स्वीकारलं। ते पण नकळत, कारण तुम्ही त्यावेळेला इतके लहान होता, म्हणजे नुकतेच जन्माला येऊन 12 दिवस झालेले। म्हणजे बारशाच्या वेळेला तुम्ही इतके लहान असता की तुम्हाला पर्यायच नसतो। सगळ्या गोष्टी तुमच्यावर लादली जाते आणि ते इतकं चिटकलं जातं की जसं फेविकॉलने एखादी गोष्ट चिटकवावी आणि ती सुटू नये, निसटू नये, निघू नये। त्याचप्रमाणे हा समाज निर्मित मी शरीराला फेविकॉल सारखा चिटकलेला आहे। तो फक्त सुटतो स्मशानात आणि हा चिकटून राहिलेला समाज निर्मित मी आपल्या जीवनावर प्रभाव गाजवत असतो। समाज निर्मित मी हा माया निर्मित मी आणि सच्चिदानंद स्वरूप मी ह्या सर्वांवर सत्ता गाजवत असतो। म्हणून समाज निर्मित मी हा म्हटला तर अत्यंत घातक आणि म्हटला तर साधक असा आहे। आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे की धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं। तसं ह्या ठिकाणी धरलं तर चावतं पण सोडलं तर पळतं असं म्हणण्याची सोय नाही, कारण त्याला सोडताच येत नाही। तो इतका चिकटलेला आहे की तुम्ही सोडू म्हटला तरी तो सुटणार नाही।
जसं घोरपडीने म्हटलं की ती सोडत नाही, त्याचप्रमाणे ही घोरपड आपल्याला चिकटलेली आहे आणि ती एका परीने बाधक आहे तर एका परीने साधक. बाधक का? तर ह्या समाज निर्मित मीनेच आज जगामध्ये सगळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे तुम्ही मीपणा सोडा आणि आपलेपणा स्वीकारा. स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करण्यासाठी स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही आचरणात आणा आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, पहावे आपणासी आपण संतांनी पुन्हा पुन्हा हा मार्ग पण सांगितलेला आहे, पण तो नामस्मरणा इतका त्यांनी सवंग केलेला नाही. नामस्मरणाचा मार्ग ज्यांनी जास्त हिरिरीने लोकांना सांगितला आणि हा मार्ग फक्त काही लोकांसाठीच ठेवला. ह्याचं कारण नामस्मरण सर्वांना जमण्यासारखं होतं आणि हा मार्ग सर्वांना जमण्यासारखं नाही हे लक्षात ठेवा. त्यांनी नामस्मरणाचा जास्त प्रचार केला आणि दुसरं त्याचं एक कारण म्हणजे पहावे आपणासी आपण. ह्या अभ्यासामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ज्याला प्रयत्न जबरदस्तीने पाहिजे, आपला अहंकार गेला पाहिजे आणि तिसरं आपल्याला निवांत होता आलं पाहिजे. त्या 3 गोष्टी आपल्याला जर जमल्या तर हा अभ्यास जमेल. म्हणून प्रत्येक ठिकाणी देवाने निवांत होण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे पहिला तू निवांत हो, मग देवाच्या प्राप्तीचा नंतर विचार करू. पहिलं तू मॅट्रिक पास हो, नंतर आपण पुढे BA विचार करू. असंच झालं. निवांत हो आणि चित्त शुद्ध कर. निवांत हो म्हणून काही लोक असा प्रश्न विचारतात की का हो? तिकडे सांगतात ते फक्त निवांत हो म्हणून आणि इथे 2 गोष्टी सांगतात, चित्त शुद्ध कर आणि निवांत हो. बाळा, तुझं चित्त शुद्ध करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि निवांत होणं हे सुद्धा. नामस्मरणाचा मार्ग तू स्वीकार, तू नामस्मरण कर. नामस्मरण करता करता तू आपोआप हळूहळू निवांत व्हायला लागशील. स्वामी भक्तांनो, जर तुम्हीही नामस्मरण करत असाल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 10 वेळेस करा आणि पहा, नक्कीच तुम्हाला शांतता मिळेल. सहमत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा. सतत नामस्मरणांमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ.